या बातमीचे प्रायोजक आहेत सद्गुरू कृपा प्रोडक्शन, मॅन्युफॅक्चरर व सप्लायर्स बिल्डिंग मटेरियल्स. मोबाईल नंबर 8237 100 900 व 83 088 19 982. भले ते पुरातन असू दे किंवा निरंकारी मिशन मधले साधू संत महात्मा असू देत, प्रत्येकानं या चरणावरती जीवन समर्पित केलं तेव्हा जीवन त्यांचं सुखमय सुंदर झालेलं आहे. प्रत्येकानं आपण या परिवाराला, नवले परिवाराला आशीर्वाद द्यायचा आहे आपल्याला की यांचं जीवन जे आहे ना अशाच प्रकारचे सुखमय सुंदर आनंदमय, बस त्या बालकाला ज्या ज्या काही त्यांच्या अपेक्षा असतील तशा प्रकारे त्याचं आयुष्य बनावं, तशा प्रकारे त्याची कीर्ती घडावी. पण ते करत असताना प्रत्येकाच्या, या परिवारालाच नाही प्रत्येकाच्या जीवनामध्ये सत्संग सेवा आणि सिमरन हे सदोदित आलं पाहिजे. पण त्याच्यासाठी मला काय करावं लागेल? मला मीचा त्याग करावा लागेल, मला मी सोडावा लागेल. एक गोष्ट लक्षात घ्या, बऱ्याचदा असं होतं मी तर मीच म्हणत असतो, पण त्या मी मध्ये जर लीनता असेल ना तर ती लीनता सुद्धा दासच्या बरोबर आहे. पण दास म्हणतोय पण मीपणा सुटत नसेल. ते बाळासाहेब यादवजी नेहमी एक उदाहरण सांगायचे नाही का, सत्संगला गेलो होतो आणि घरामध्ये चहा पित होतो आणि बाहेर पाहिलं दोन्ही भगिनींची भांडणं चालली होती. ना भांडणं, तू काय दासीला कमी समजते काय? म्हणजे दासी तर म्हणते किंवा दास तर म्हणतोय, पण एकमेकाला मात्र कमी समजत नाही. म्हणून माय बापा हा मी सगळ्यात घातक असतो. तो मी मला त्यागता आला पाहिजे. राजाच्या दरबारामध्ये काम करणारा सैनिक वैतागलेला म्हणला, कुठपर्यंत असा नोकरी करायची आहे ना, आपल्याला पेन्शन आहे, कुठेतरी मोठा हात मारला ना तर जीवन सुखमय सुंदर आनंदमय बनेल, तरी काय करावं? मग त्याने निरीक्षण परीक्षण केलं. तर म्हणाला माझी ड्युटी तिथे असते, इथेच बाजूला राजाची तिजोरी आहे. मग त्याने निरीक्षण केलं, बाहेर भिंतीला अशा खुंटी ठोकत ठोकत वरती आला आणि रस्सी घेऊन आला. शेवटच्या खुंटीला दोरी बांधली, आतमध्ये गेला रात्रीचा. आतमध्ये गेल्यानंतर त्याला तिजोरी माहिती होती, तिजोरीत गेला. तिजोरीत गेल्यानंतर त्याने फक्त एक हिऱ्यांची बॅग घेतली. बस म्हणला याच्यात आपलं बरोबर उत्तम भागणार आहे, आणि घेऊन आला. त्या दोरीला धरून वरती आला. आता वरती त्या खुंटीला धरून उतरणार, जोरात कशाचा तरी आवाज झाला. तो एकदम घाबरला. घाबरल्याबरोबर ती जी पिशवी होती हिऱ्यांची ती पडली आतमध्ये आणि हा पडला बाहेर. आता जोरात आवाज झाल्यानंतर सगळे सैन्य उठले, सैन्य वगैरे जागे झाले, लाईट वगैरे लागल्या भरपूर अशा. हा पळून गेला. पळून गेल्यावरती सैन्याला ती हिऱ्यांची पिशवी सापडली. राजाकडे दिली. म्हणले राजा, कोणीतरी आपल्याकडे चोरी करायला आलं होतं, तिजोरीतनं ही बॅग चालवली आहे. दुसऱ्या दिवशी राजाने दरबार भरवला आणि त्यांना सांगितलं की जो चोर वर्णन करेन की ही चोरी कशी झाली, हिऱ्याची बॅग त्याला. सगळ्या दरबार जमा झाला. मी पण बॅग जर मिळत असेल हिऱ्यांची तर काय हरकत आहे. आणि मग सगळे झाले. मग सांगायला लागले कोणी कोणी, असं झालं असेल, तसं झालं असेल, हे झालं असेल, ते झालं असेल. राजाला काय ते पटेना, आणि ज्यांनी चोरी केली होती ते पण तिथेच होतं, त्याला काय दमनी घेणार. कारण चोरी ज्याने केली, कोण सांगेल बरं चोरी कशी केली ती? हा, कोण सांगेल? चांगला अनुभव दिसतो, तोच सांगू शकतो ना. ज्याने हे केलंय तो म्हणाला राजा हे चुकीचं सांगतायत, मी सांगू शकतो म्हणला. मग सांग. त्याने सांगायला सुरुवात केली. म्हणलं राजा काय झालं असेल? चोरांना पहिलं निरीक्षण केलं असेल. म्हणलं बरोबर. मग त्याने भिंतीचं निरीक्षण केलं असेल. बरोबर. मग त्याने खुंट्या ठोकल्या असतील. मला बरोबर. मग रश्शीने खाली उतरला असेल. मला अगदी बरोबर. चोर पावलं तिजोरीपर्यंत गेला. अगदी बरोबर. तिजोरीतनं हिऱ्यांची बॅग घेतली. अरे म्हणला अगदी बरोबर. परत तो आला असेल, रस्सीने वरती चढला असेल. राजा म्हणला अगदी बरोबर. आणि राजा आवाज झाला असेल, आणि आवाज झाल्याबरोबर हिऱ्यांची पिशवी आत पडली आणि मी बाहेर पडलो. प्रेमानं बोला. हिरे मिळणार होते, अडकून आलं मी. मायबापण सगळ्यात महत्वाचं आहे. इथे सुद्धा मी जर त्यागला ना तर फक्त आनंद आहे, फक्त आनंद आहे, दुसरं काहीच नाही आहे. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे हा ठाई ठाई आहे, कणाकणामध्ये आहे. भरपूर खलावा अंदर वेखे पसरी बैठे जो दाता, वक्त के हकम ने रखा है नाम इसदा निरंकार. बाकी कुछ नहीं है. विठ्ठल जळीस्थळी भरला ठाव, रिता नाही उरला. तो जिकडे तिकडे आहे. लाली मेरे लाल की जिद देखो तिद लाल, लाली देखन मैं गई मैं भी हो गई लाल. बाकी दुसरं काहीच नाही माय बापांनो. फक्त मला सद्गुरूवरती विश्वास ठेवावा लागेल. सद्गुरूवरती विश्वास ठेवला की जीवन आनंदमय बनेल, सुखमय बनेल. याच्यासाठी फक्त या परिवारानं, सासंगाजी मी तर कोणाला ओळखत नाही. अजयजींना तर कधी मी बोललो असेल किंवा ते भेटले असतील तर मला माहित नाहीये. मुक्ता बहिणजींना मी गीत म्हणताना फक्त पाहिलेलं आहे.
पण त्यांनी मला मेसेज केला की सर असं असं आहे, माझ्या मुलाचा पहिला वाढदिवस आहे आणि तुम्हाला यायचंय. आणि इथे आल्यानंतर तर त्यांनी वेगळीच माहिती सांगितली. ते म्हणाले ज्या वेळेला डिलिव्हरी झाली त्याच वेळेला मी निश्चित केलं होतं पहिल्या वाढदिवसाला तुम्हालाच बोलवायचं. सत्संगात सगळ्यात महत्वाचं आहे हे साधूवरचं प्रेम, हे संतांवरचं प्रेम जे आहे ना, हे सद्गुरूवरचा अटूट विश्वास आणखी दृढ करतं. फक्त हे प्रेम सदोदित आणि प्रत्येकाबरोबर असावं. ज्या वेळेला प्रत्येकाबरोबर हे प्रेम असेल त्याच वेळेला मायबापांनो हा आनंद स्वरूप परमात्मा आपल्या हृदयामध्ये बसेल आणि मग आपलं जीवन सुखमय सुंदर बनेल. आणि म्हणून आपण या संपूर्ण नवले परिवाराला आशीर्वाद देऊया. यांच्या ज्याही मनोकामना असतील, ज्याही सत्संगाची इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ण व्हाव्यात. बालकाचं जीवन आनंदमय बनावं, सुखमय सुंदर बनावं. विषय भरपूर झालेत, मगाशी येताना पण होता, तुम्ही पाहत असेल. मी एक अजून विनंती करेल, सगळ्यांना विनंती करेल, इथे आपण आलो ना मायबापांनो की फक्त आपण मिशन, माझा सद्गुरू आणि तो काय करतो एवढं प्रेझेंट करूया. तुम्ही भलेही, आम्ही एका घरी गेलो होतो, महात्मा इंद्रपाल नागपालजी होते, ते आशीर्वाद द्यायला गेले. त्यांनी 2 जोक सांगितले आणि आम्ही सगळे हसलो. बाहेर निघालो. एका महात्माने विचारलं, बोले महापुरुषों आपने आशीर्वाद तो दिया ही नहीं. बोले क्या आशीर्वाद मतलब क्या होता है? तो चुपचाप बैठे. तो बोले देखो मैंने 2 जोक सुनाए. वो हंसे ना सारे, आनंद आया ना, बस वही तो आशीर्वाद है, बाकी क्या है. दुनिया काय करते, आजची परिस्थिती काय, मला इथून माईक वरून सांगायचं नाही. मग ती साप्ताहिक सत्संग असेल नाहीतर जनरल प्रोग्राम असेल. माझा सद्गुरू मायबापांनो माझं मिशन जगामधले सर्वात उच्च कोटीचं मिशन आहे. जो हा परमात्मा कोणी दाखवत नाहीये, जे माझा सद्गुरू दाखवतो. मग माझ्या सद्गुरूचं कार्य इतकं महान आहे, इतकं मोठं आहे ना, आपण ते जगासमोर मांडूया. जग काय करते आपल्याला त्याच्याशी काहीच घेणं नाही. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे, माझा सद्गुरू एवढा श्रेष्ठ आहे. माझा सद्गुरू आत्मा परमात्म्याची ओळख करून देतो. मायबापांनो इथे, आणि प्रत्येकाला एक सांगा, इथे आल्यानंतर तुमची भौतिक परिस्थिती सुधारेल, आर्थिक परिस्थिती सुधारेल अजिबात नाही. इथे येऊन फक्त आत्मा परमात्म्याची ओळख मिळेल, आत्मा परमात्म्याची भेटी घडेल, परमात्मा पाहायला मिळेल. आणि माझा सद्गुरू जसा म्हणतो तशी जर भक्ती केली ना, पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते, सगळी सुख लोळण घेतात. पण सुख मिळतात म्हणून आलं तर मायबापांनो मग काहीच मिळणार नाहीये. आणि याच्यासाठी फक्त समर्पित भाव ठेवा. जे असेल, जे मिळेल, जे मिळणार मायबापांनो ते अलौकिक असं असेल. म्हणून या सर्वांना आशीर्वाद देऊया, प्रत्युषलाही असाच आशीर्वाद देऊया. निरोगी जीवन असावं, सुखमय सुंदर असावं, शैक्षणिक त्याचं आयुष्य करिअर खूप छान असावं. पण हे घडत असताना प्रत्येकाला सत्संग सेवा सिमरन मिळावं. ज्या राजमाताजी म्हणायच्या, सुख सारे पादे सबकी झोली विच, फिर भी मिलाए रखना, संता दी टोली विच प्यार से कहना. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.